क्वेश्चन नंबर 12 घ्या. Which of the following clouds shows quarter past 4? आता क्वार्टर पास्ट म्हणजे काय हे माहित पाहिजे आपल्याला. आपण ते पाठ केलेले आहे. वाचा सगळ्यांनी पाठ करा ते. Quarter past म्हणजे सव्वा. Quarter to म्हणजे पावणे. Half an hour किंवा half past म्हणजे साडे. मग आपल्याला काय विचारले? क्वार्टर पास्ट आणि त्याच्या पुढे जे पण आकडा असेल तो 4 विचारले. मग क्वार्टर पास्ट 4 म्हणजे किती? सव्वा चार. सहज आहे. आपलं पाठांतर असेल तर येईल. मग 4:15 कोणत्या घड्याळात वाजले? ऑप्शन 1. त्याला डिस्टर्ब करू नको. तुझं तू उत्तर दे. त्याला नको हात लावू आणि हसायचं बंद कर. हां, ऑप्शन नंबर 1. पहिल्या घड्याळात किती वाजले? सव्वा चार. दुसऱ्या घड्याळात? पावणे. अरे इंग्लिश मध्ये सांगा ना, म्हणजे तुमचे सराव होऊन जाईल. क्वार्टर पास्ट 4. कारण तिथं 3:45 आहेत. मग 3:45 ला काय म्हणतो आपण? क्वार्टर पास्ट म्हणतो. पावणेला क्वार्टर टू. बघा आहे का लक्ष या चौघांचं? नाही लक्ष अजिबात. पुढे सरक. नको टेकून बसू म्हाताऱ्यागत. पुढे सरक. हा, क्वार्टर टू 4. पुढं आता तिथं क्वार्टर येईल का? डायरेक्ट 4 म्हण ना. डायरेक्ट 4 म्हणायचं तिथं. काटा कितीच्या आणि कितीच्या मध्ये आहे? 4 आणि 5. हा 5. नुसतं डायरेक्ट 5 म्हणा. पुढं आधी मराठीत सांगा किती वाजले. हा फास्ट 3 कसं येईल रे? 3 च्या 4च्या काटामध्ये आहे ना. हा ठीक आहे, बरोबर आहे. मग किती वाजले? 3:30 जर म्हणलं आपण समजा तर इंग्लिश मध्ये सांगा. हाफ पास्ट 3. कळालं इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? आता समजा इथं 12:30 वाजले आपल्या वर्गात. सांगा इंग्लिश मध्ये. बरोबर का? आपली शाळा जेवायला कितीला सुटते? इंग्लिश मध्ये सांगा. दुसरी मोठी. 1 आणि 12:15 लघवीची सुट्टी. हा कळतंय का? त्या नॉलेजचा उपयोग असा करा रे. आपल्याला नुसतं क्वार्टर पास्ट आणि क्वार्टर टू माहीत असून चालत नाही. आपल्याला रेग्युलर पण बोलता आलं पाहिजे. आपल्या आपल्या वर्गात, आपल्या आपल्या घरात, तिथं पण वापरता आले पाहिजे शब्द. आपली शाळा कितीला भरते? फक्त कतले एकटाच उत्तर देतोय. बाकीचे निवांत जाऊ दे मोरदे. आपल्याला काय करायचंय? देते ना ती उत्तरं. आपण निवांत बसायचं वर्गात. असं काम चालू आहे तुमचं. तर परत एकदा सांगा. फक्त मुली सांगतील आता. मुली इंग्रजीतून सांगा मला किती वाजलेत घड्याळात. पटपट सांगा पहिल्या घड्याळात. क्वार्टर पास्ट 4. जोरात सांगा. क्वार्टर पास्ट 4. हां काय म्हणायचं पाहुणेला? क्वार्टर टू 4. बरोबर. 5. हां काय म्हणायचं? अगं आत्ताच मोठं पाठ करून घेतलं की तुमच्याकडून हे सगळं. जोरात. कळालं इंग्लिश मध्ये कसं बोलायचं? हां, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? क्वार्टर पास्ट 4 म्हणजेच पहिल्या घड्याळामध्ये ते सांगितलेलं पर्याय क्रमांक 1. कसं निवडायचं कळलं? चला 13 क्वेश्चन. हां, अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. हे ऑर्डिनल विचारले का कार्डिनल विचारले? कार्डिनल म्हणजे काय? संख्यावाचक. कार्डिनल म्हणजे संख्या डायरेक्ट नाही का? 1 2 3 4 5. पण आपल्याला इथं काय विचारलंय?
ऑर्डिनल ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. बरोबर का? ऑर्डिनल, कार्डिनल. म्हणा सगळ्यांनी ऑर्डिनल, कार्डिनल. ऑर्डिनल, कार्डिनल. कार्डिनल म्हणजे ऑर्डिनल म्हणजे राहील का लक्षात? काय काय सांग? ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक, कार्डिनल म्हणजे संख्या. हा, चला लावा जोड्या. पटपट लावा जोड्या. पहिल्याची 1 तसं नका सांगू रे. 4 ची जोडी सांगा. 4 ला फोर्थ, बी 9 9 11th. कळालं? सांगा हे बरोबर कशात आहे सगळ्या पर्यायांमध्ये. ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. चला 14 क्वेश्चन. Which day falls between Monday and Wednesday? हा, फॉल्स बिटवीन म्हणले. बिटवीन Thursday, कुणाकुणाच्या मध्ये? Tuesday, Saturday, आधी अर्थ सांगा मला, मग नंतर पर्याय वाचा. Monday, सोमवार आणि बुधवार यांच्यामध्ये कोणता वार येतो? करेक्ट आहे. बिटवीन म्हणजे मध्ये. बुधवार एक ऑप्शन. पर्याय वाचा. पर्याय वाचा. फ्रायडे, ट्यूसडे, सॅटरडे, हा, ट्यूसडे, म्हणा बरं वारांची नाव म्हणा. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता तुम्हाला असं मी दुसरे कुठले जरी आले वार तरी कळले पाहिजेत. आता तुम्ही सांगा बरं, मंडेच्या आणि सॅटरडेच्या मध्ये वार कुठला येतो? मॅडम मंडे सॅटरडे नाही, सॉरी, मंडे वेडनेसडे. नाही, मी विचारते तुला एक्स्ट्रा. सॅटरडे आणि मंडेच्या मध्ये. संडे. हा, हे कळलं पाहिजे म्हणते मी. नुसतं एवढंच नॉलेज असून चालतंय का? नंतर सांगा द डे आफ्टर ट्यूसडे. द डे आफ्टर ट्यूसडे. वेडनेसडे. आफ्टर म्हणजे आणि मला सांगा की फ्रायडेच्या बिफोर. बिफोर म्हणजे बिफोर. फ्रायडेच्या बिफोर सांगा. हे आलं पाहिजे, कारण हाच प्रश्न येईल का? तुम्हाला असे प्रश्न येतात फिरवून फिरवून फिरवून. कळालं? त्याच्यामुळे आपल्याला बिफोरचा अर्थ कळला पाहिजे, आफ्टरचा अर्थ कळला पाहिजे आणि बिटवीनचा अर्थ कळला पाहिजे. बिटवीन म्हणजे मध्ये, आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे आधी. कळालं? ठीक आहे, जेवण करून या.